नवरे काय चाललंय आत? बराच आवाज ऐकू येतोय. त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? तुम्ही तुमची कामं करा ना. जाऊ दे ना तिलोत्तमा मॅडम, तुम्ही कशाला विचारताय? नवरे कुठलीही कॉन्फिडेन्शियल गोष्ट लीक होऊ देत नाहीत. सारिका मॅडम, काय सांगायचं काय सांगायचं नाही हे तुम्ही मला सांगू नका. मला कळतं ते. नवरे एक विचारू? काय? नाही म्हणजे तुम्हाला नाही ना ओरडले दाभोळकर? नाही, माझ्यावर कशाला ओरडतील? ते जनरली सगळ्यांवरच चिडले होते. वहिनी साहेबांनी सगळ्या स्टाफला लाडावून ठेवलंय असं म्हणत होते ते. ओ नवरे, तेच काय सांगताय? हे तर दाभोळकर इथे उभं राहून बोलले होते. काहीतरी आपलं उगाचच. हा, आता आई साहेबांनी स्टाफला लाडावून ठेवलंय हे खरं आहे, पण रजनी, अहो बघा ना, नवऱ्यांकडे बघा. म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? मला लाडावून ठेवलंय, मी काम करत नाही. अरे, मी कधी बोलले हे सगळं? हे तुम्हीच बोलताय की आत्ता? मला बोलायला तुम्ही भाग पाडताय. त्यापेक्षा काम करा ना, काम. नाही पण म्हणजे मला काय वाटतं माहितीये का नवरे, दाभोळकर सर उगाचच चिडणार नाहीत. म्हणजे पाणी हा एकमेव मुद्दा नसावा, काहीतरी वेगळं कारण असावं चिडण्याचं. नाही, तेच कारण आहे, पाणी. मी केबिन मध्ये पाणी घेऊन गेलो. त्यांच्या टेबलवर एक ग्लास होता पाण्याचा. मी म्हटलं, सर पाणी आहे ना इथं? मला म्हणले, मला अजून एक ग्लास हवाय. शेवटी त्यांच्याशी मी बोललो आणि सगळं प्रकरण शांत झालं. हे काय कारण आहे चिडण्याचं? त्यांना चिडचिड करायची होती उगाचच. मग त्याच्यासाठी काय एवढंच कारणही पुरेसं आहे? आता नवरे सांगताय तेवढे, नवरे स्वतः पाणी घेऊन गेले आतमध्ये, तर तिथे पाणी होतं. मग कशाला पाणी मागवलं? ही काय वागायची पद्धत आहे? नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे नंदिनी मॅडम. कारण काहीतरी वेगळंच आहे. जय बसलाय ना आता केबिन मध्ये, मग त्रास होत असेल, सहन होत नसेल हे सगळं, म्हणून ही चिडचिड.